28 नोव्हेंबर 2025 कमल सकाळी 10 वाजता तिच्या नवऱ्याला जेवण वाढत होती. तिचा नवरा जेवण करत होता. 35 वर्षीय कमल आणि तिचा 38 वर्षीय पती. ती तिला अचानक म्हणते की आपली कॅनलच्या कडेची जी 2 एकर जमीन आहे ना, ती विकून मला 30 लाख रुपये द्या, मला 30 लाख रुपयाची गरज आहे. कमलचा पती म्हणतो की तुला 30 लाख रुपयाची गरज आहे, एवढे पैसे तू काय करणार आहेत? त्यावेळेला कमल रागाला जाते आणि म्हणते, हे बघ, तू जर पैसे नाही दिले तर मी तुझ्यावरती खोटी केस करेन, मला मारल्याची, माझ्यावर उत्पीडन केल्याची आणि तुला जेलमध्ये सडवेल. आता हे ऐकल्यानंतर साधा बोळा कमलचा पती भिवून तिला जमीन विकून पैसे देतो. 2 दिवसानंतर ती कमल पैशाची बॅग घेते. गावामध्ये किराणा दुकान होतं, जे की 2 वर्षापूर्वी चालू झालेलं होतं. त्या किराणा दुकानामध्ये जाते. तिचा मालक 24 वर्षाचा, 2 वर्षापूर्वी 22 वर्षाचा होता. त्याच्यापाशी देते आणि म्हणते, माझा पिच्छा सोड, जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते डिलीट कर. कमलचा पती हे सगळं ऐकत होता दुकानाच्या बाहेर उभा राहून. त्याने तिचा पिच्छा केला होता. त्याच्या लक्षात येते पूर्ण गोष्ट. तो शटर उघडतो, आतमध्ये जातो आणि त्यावेळेला बघतो तर काय, पैसे देऊन पण कमल त्याच्यापुढे वाकलेली होती. ते दोघं शरीरसंबंध करत होते. आता हे बघितल्यानंतर कमलचा पती त्या दोघांसोबत असं काही करतो की तुम्ही म्हणणारात की याने बरोबर केलं. काय केलं या दोघांसोबत याने? पूर्ण स्टोरी सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली घटना आहे. ही पूर्ण स्टोरी सांगतो. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की ह्या घटनेचा रिअल व्हिडिओ यूट्यूबवरती टाकू शकत नाही. व्हॉट्सअपवरती ना एक चॅनल बनवून त्याच्यावरती टाकलेलं आहे. त्याला सबस्क्राईब करा किंवा तिथं जॉईन करा आणि ते बघू शकता तुम्ही. पूर्ण घटनेची तिथे रिअल व्हिडिओ अपलोड करत असतो. इंस्टाग्रामवरती पण फॉलो करून घ्या. पूर्ण स्टोरी सांगतो, चला सुरुवात करू. तर या घटनेला सुरुवात होते 2023 पासून. 2023ला अमोलने त्याच्या वडिलांकडून 10 लाख रुपये घेतले आणि गावामध्ये एक मॉल टाईप दुकान बनवले, किराणाचं दुकान. तसं तर गावामध्ये भरपूर किराणा दुकान होती, पण थोडेसे ते महागडे होते. अमोलने डोकं चालवून मोठं दुकान चालू केलं होतं. होलसेल दरामध्ये आता ग्राहकांना त्या वस्तू द्यायला चालू केल्या होत्या. त्यामुळे अर्धं गाव त्याच्याकडे आता खरेदी करायला लागलं होतं. जे दुसरे दुकानदार होते त्याच्यावरती खूप जळत होते, पण काय करू शकत नव्हते. आता हळूहळू याचा जो व्यवसाय होता तो वाढू लागला होता. भरपूर महिला त्याच्या दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी यायच्या, कारण किंमत कमी होती. गरजेच्या सगळ्या वस्तू तिथं भेटायच्या. अशीच एक कमल नावाची 32 वर्षाची महिला, त्यावेळेला तिचं 32 वय होतं, तर ती त्या ठिकाणी येते. ज्यावेळेला तिला हा अमोल बघतो, बघताच क्षणी तिच्यावरती त्याच्या नजरा खेळत राहतात. तिचा तो फिगर, तिचं ती कलर, तिचं ते पुढचं वाढलेलं, तिचं मागचं वाढलेलं, साडी घालण्याचा प्रकार, हे बघून अमोल तिच्यावरती फिदा होतो आणि पहिल्या दिवसापासून तिच्यावरती लाईन मारायला लागतो. ज्यावेळेला कमलने तिथं वस्तू खरेदी केल्या, अमोलपाशी बिल बनवाय घेऊन गेली. अमोल म्हटला की डिस्काउंट तर देतोच आपण, पण तुमच्यासारख्या सुंदर महिलेला आपण जादा डिस्काउंट देऊ, असं कोणीतरी तारीफ करते म्हटल्यानंतर कमल पण बावचळून गेली. कमलने पण आता अमोलसोबत कॉन्टॅक्ट वाढवायला चालू केला. असं करत करत 15 दिवस गेले, महिना गेले. आता अमोलने कमलला चांगल्या प्रकारे गंडवलं होतं. दोघांमध्ये मोबाईल नंबर एक्सचेंज झाले, बोलणं चालणं चालू झालं. कमल आता त्याला बाजारची चिठ्ठी व्हॉट्सअपवरती पाठवायची. तो पूर्ण सामान घेऊन तिच्या घरी जायचा. नोकर वगैरे होते, पण हा स्वतः जायचा. त्याचं कारण तुम्हाला लक्षात आलंच असेल की हा घरी जाऊन तिच्यासोबत शरीरसंबंध करायचा. आता हा अमोल जो होता, पूर्ण अय्याश किस्मचा माणूस होता. व्हिडिओ बनवून ठेवले त्याने. जे करायचा कमलसोबत त्याची व्हिडिओ बनवायचा, कारण त्याला माहिती होतं पुढे चालून ही वयस्कर महिला आपल्याला काहीतरी कांड करायला लावणार आहे. त्याच्यासाठी त्याने व्हिडिओ बनवून ठेवले. आता असंच वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं. 2025 नोव्हेंबरचा तो दिवस आला. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये सुरुवातीला आता हळूहळू कमलचे मन त्या अमोलवरून उडायला लागले होते. त्याचं कारण होतं की कमलच्या शेजारी राहणारा एक जवान पोरगा आता तिच्या जाळ्यात अडकला होता. कमल ही पण कॅरेक्टरलेस महिला होती. आज ह्या पुरुषासोबत, त्या तरुणासोबत असं तिचं चालू असायचं. तिचा पती भोळा होता. तो काय एवढं लक्ष देत नव्हता. म्हणायचा चलू द्या, चालते, आपलं कुटुंब तर सेफ आहे, असं म्हणून गप्प बसायचा. मग आता हे अमोलला हे सहन झालं नाही की कशी काय ही महिला मला सोडून जाऊ शकते. त्याने जे व्हिडिओ होते ते तिला व्हॉट्सअपवरती पाठवले. म्हणला की हे व्हिडिओ आहेत, तू जर नाही आली माझ्यासोबत तर हे व्हिडिओ व्हायरल करेल गावामध्ये. आता या कमलला थोडी भीती वाटली. कमल त्याला विनंती करते की व्हायरल करू नको, काय पाहिजे तुला सांग. तो म्हटलं की मला 20,000 रुपये पाहिजेत. कमलने 20,000 रुपयाचे ॲडजस्ट करून अमोलला दिले. आता अमोलच्या लक्षात आलं की ही बाई पैसे ॲडजस्ट करू शकते. हळूहळू जास्त पैसे मागायला लागला. त्यावेळेला म्हटली आता माझी कॅपॅसिटी नाही पैसे द्यायची. तर तो म्हणला की नाही तर ठीक आहे, मला तुझ्यासोबत शरीरसंबंध करू दे अजून.
तर ठीक आहे म्हणली, पण आता ही पूर्णपणे त्याच्यावरती मन उडालं होतं, कंटाळलेली होती. ती म्हणली नाही होणार हे पण. दुसरा पर्याय सांग. अमोल म्हणाला की तुझ्या ज्या मैत्रिणी आहेत तिच्यासोबत माझं कॉन्टॅक्ट करून दे, त्यांना डिस्काउंट पण देऊ बाजारात. आता असं करत करत त्याने त्या कमलच्या 2-3 मैत्रिणींसोबत शरीरसंबंध केले. त्यांचे पण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतली. पण शेवटी कमलची जी त्याला चव लागली होती ती अजून पाहिजे होती. असं करत कमलला म्हटलं की नाही मला तू पण पाहिजे. कमलला कंटाळा आला होता. म्हणली नाही होऊ शकत माझ्याकडून. फायनल सांग मला काय करू शकतो मी. फायनल सांग तुझा पिक्चर सोडायसाठी मी काय करू शकते. तो अमोल म्हणला की मला 30 लाख रुपये दे. ती म्हणली आता मी कुठून देऊ 30 लाख रुपये. अमोल म्हटला की हो ग्रुप आहे गावातला, फॉरवर्ड करायला लागलो व्हिडिओ. नको नको मी बघते काय तर करते, मला आठवड्याच टाईम दे. जसं की मी तुम्हाला सांगितलं एक दिवशी तिच्या पतीला म्हटली. पती म्हणला पैसे नाहीत माझ्याकडे कुठलं देऊ. ती म्हणली जमीन आहे ना 2 एकर विक, पैसे दे मला, काही पण करून नसेल तर जेलमध्ये टाकेन तुला केस खोटी टाकून. घाबरला भोळा होता. त्याने जमीन विकली. 2 दिवसानंतर पैसे आणून दिले. कमलने बॅग उचलली आणि जशी चालायला लागली त्याच्या पाठीमागे तिचा नवरा. ती गेली अमोलच्या दुकानामध्ये, तिथं पैसे ठेवले. हे घे पैसे. त्याने मापले, बरोबर 30 लाख होते. कमल म्हणाली माझा पिच्चा सोड. अमोल म्हणाला नाही सोडणार, व्हिडिओ तर व्हायरल होणारच. ती विनंती करायला लागली, पाया पडायली. त्यांच्यामध्ये वाद वाढला, पण तो म्हणला नाही होणार. तर करू काय शकते मी म्हणली. तो म्हणला की चल वाक, मला शरीरसंबंध करायचा तुझ्या पुढे, आज पाठीमागून करणार. हे ऐकल्यानंतर कमलच्या हातात काय पर्याय नव्हता. साडीवर केली, परकरवर केला, वाकली. आता हा अमोल झाला चालू. आता तिचा जो नवरा होता यायला लागला होता, पाठीमागून आला. शटर थोडं दुकानाचं अर्ध होतं, उघडलं बघतोय तर काय पैशाची बॅग पडलेले, ही वाकलेले. अमोल मागून ठोके देतोय. हे बघितल्यानंतर तिच्या नवऱ्याचा पारा चालला. दोघाला सेपरेट केलं. अमोलला त्याच्या बायकोला मार द्यायला चालू केला. कमलनं जी स्टोरी सांगितली ते ऐकल्यानंतर तिच्या पतीला राग आला. त्यांनी अमोलला मारहाण चालू केली. दोघांच्यामध्ये झटापट झाली. कमलने आणि तिच्या पतीने त्याला धारदार शस्त्राने तिथंच खल्लास केला. आता अमोल तर खल्लास झाला होता. विल्हेवाट कशी लावायची, बाहेर घेऊन गेले तर लक्षात येईल तर कुणी केलं आहे. दोघांनी काय विचार केला, पोतं पडलं आहे. शेंगदाणा साखरचं तिथं ढीग लागलेला होता पोत्याचा, ते काढले, त्याच्यामध्ये टाकल्याला पोत्यामध्ये टाकून. रक्ताचे डाग वगैरे साफ केले नाहीत. गेले निघून तिथून, पैशाची बॅग तिथंच. ही सगळी घटना 1 वाजेपर्यंत चालली. 2 वाजल्या, 4 वाजल्या. आता लोकांची गर्दी व्हायला लागली होती दुकानात बाजारासाठी. तर अमोल काय दिसेना, कोणच नव्हतं दुकानामध्ये. नंबर होता अमोलच्या वडिलाचा. फोन केला की तुमचं पोरगं कुठं दुकान उघडं ठेवून गेले, इथं गिऱ्हाईक येऊन थांबले. आले, बघितलं तर अमोल दिसेना. इकडं तिकडं बघितलं, पैशाची बॅग पडली, काउंटरपाशी रक्त पडलेलं आहे. पोलिसांना फोन केला, पोलीस आले, चौकशी चालू केली. बघितलं रक्ताच्या डागावरती गेले तर साखरेच्या पोत्यापाशी त्याचं आत अमोलला टाकून पोतं पडलेलं आहे. पोलिसांनी बघितलं तर अमोलच आहे. पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं ताब्यात घेऊन. जागा सील केली. बॅग पडलेली बघितली पैशाची. पहिल्यांदा चोरीचं वाटलं, पण पोलीस म्हणले की बॅग कशाला ठेवून जाईल इथं कोण चोरं. तर त्यांनी चौकशी करायला चालू केली. गावात बातमी पसरली की 30 लाख रुपये सापडलेत आणि अमोल गायब आहे, संपला. तर गावातल्या एका व्यक्तीने सांगितलं की जो कमलचा नवरा आहे त्याने 2 एकर शेती विकली, 30 लाख रुपये कालच घेऊन गेला आहे. पोलिसांना एवढाच क्लू पाहिजे होता. पोलीस कमल तिच्या नवऱ्याला बोलवलं. काय विषय, तुमचे 30 लाख रुपये कुठं आहेत. कमलचा पती म्हणला बँकेत टाकले. ते म्हटले की दाखव ना रिसीट वगैरे. काहीच करू शकत नव्हते, बँकेत नव्हते टाकले, अमोलपाशी दिले होते. आता पोलिसांनी त्यांची जी ताकद आहे दाखवायला चालू केली. 3rd डिग्री दिली. गुन्हेगार कितीही चालाक असला तरी तो ओळखायचा, तो ओळखतोच. पोलिसांच्या हातात लागला की एकदा विषय संपला. ज्या वेळेला दोघांना 3rd डिग्री दिली, पोलिसांच्या पुढे हे पोपटासारखे बोलायला लागले. पोलिसांना ह्यांनी सांगितलं की असं असं झालं होतं, स्टोरी सांगितली. आता हा गुन्हा रागामध्ये झाला होता, स्वतःच्या बचावासाठी झाला होता, पण शेवटी गुन्हा तो गुन्हा आहे. दोघांवरती कलम लागलेले. अमोल तर गेलाच गेला. दोघांचा पण संसार उद्ध्वस्त झाला. दोघे आता जेलमध्ये राहतील. त्यांची जी लहान लहान मुलं आहेत ते आता बेवारस झाले. तर मित्रांनो, ही जी स्टोरी तुम्हाला सांगितली याच्यामधून तुम्हाला विचलित करण्याचा माझा काही उद्देश नव्हता. फक्त मी तुम्हाला सांगत होतो की समाजामध्ये काय काय घडत आहे आणि अशा घटनांपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला ही स्टोरी सांगितलेली आहे. तुमच्या आसपास अशा काही घटना घडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या ज्या लिंक दिलेल्या आहेत व्हॉट्सअप चॅनलच्या आणि इंस्टाग्रामच्या, फॉलो नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की